श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। सवय ग बेटे श्री रामकांता, परम आल्हाद हनुमंता, तिच्या निरपेक्ष एकांता, दक्ष अतवता बैसला। प्रभू रामचंद्र भगवान की जय। अशा असणारे त्या ठिकाणी हनुमंतराय झाडावर बसलेले आहेत आणि झाडावर बसून माता जी सीता आहे ती आपल्या शरीरावर आपल्या देहावर अत्यंत उदास अशा प्रकारची आहे आणि उदास असून असणार निरपेक्ष अशा प्रकारचा एकांत आहे। कोणती गोष्ट पाहिजे, मला जेवायला पाहिजे, खायला पाहिजे, सगळे असणाऱ्या गोष्टी, पाणी ग्रहण करायला पाहिजे, या ज्या गोष्टी आहेत कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही हे असणार हनुमंतरायाने पाहिल्यानंतर हनुमंतरायाला अत्यंत आनंद झालेला आहे। स्वस्थाने राक्षसे समजता, स्वभावे झाल्या निद्रेस्ता, अशोक वृक्षातळे सीता, सावधानता वैसली। आणि ज्या राक्षसीने असणाऱ्या माता सीतेच्या बाजूला असणाऱ्या आल्या होत्या, माते सीतेला असणाऱ्या भेडसावू लागल्या होत्या, त्यांचीच असणारे सांत्वना जी आहे ती माता सीतेने केले आणि त्याच्यामुळे त्या सुद्धा असणारा अत्यंत निश्चित झालेल्या आहेत। निश्चिंत असणारा झाल्यामुळं त्या आपापल्या जागेवर असणार पडल्या असणार त्यांना डोळा लागला आणि डोळा लागल्यानंतर माता सीता असणार एकांत वासामध्ये त्या ठिकाणी अत्यंत आता कुणाचं म्हणजे एकांतही नको आणि कुणासोबत बोलणंही नको अशा प्रकारच्या असणाऱ्या अवस्थेमध्ये अत्यंत सुखी असणार त्या ठिकाणी हनुमंतराया पाहू लागले। म्हणे माझ नाही पाप कर्म, म्हणे माझ नाही पाप कर्म परता, अनेका भोगिते दुःखावस्था, प्रथा लक्ष्मणाभिशापता, येणे पापे लंकेशा तुडले। आणि एकांत असणाऱ्या त्या ठिकाणी माता सीतेला वाटू लागले शांत अशा प्रकारचं वातावरण झालंय आणि माता सीतेने विचार केला की आपण असणाऱ्या या ज्या गोष्टी आपल्यासोबत आता घडू लागले ते कशामुळे, कारण जे लक्ष्मण जे असणार आपले रक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी ठेवले होते आणि त्या लक्ष्मणालाच आपण असणार नाही त्या गोष्टीने असणाऱ्या बोलून त्यांचं छळन करून लक्ष्मणाला असणार त्या ठिकाणी आपल्यापासून दूर केलं आणि संतांना आपल्यापासून दूर केल्यामुळं निश्चितच अशा प्रकारचा असणार दुःखाची मी असणार त्या ठिकाणी सोबती झालेली आहे अशा प्रकारे असणारा माता सीता विचार करू लागले। लक्ष्मणाचे मर्यादा रेखा, म्या उल्लंघिता देखा, अंतरोने श्रीराम सखा, त्या दशमुखा तुडले। आणि अशा प्रकारे असणार लक्ष्मण रूपी जे काही संत आहेत त्या लक्ष्मणाने असणाऱ्या संताने मला सत्कर्माच्या असणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, ज्या असणाऱ्या आपल्या शरीरासाठी किंवा असणाऱ्या आपल्याला सुखदायी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या असणाऱ्या लक्ष्मणजीने सांगितल्या होत्या, परंतु त्या संतांचं न ऐकता असणाऱ्या त्या ठिकाणी मी माझ्या मनाचं हाकलं आणि संत माझ्या जीवनातून निघून गेले आणि त्याच्यामुळे मी असणार रावण रूपी अहंकाराच्या गर्तेत या ठिकाणी येऊन पडलेले आहे असा विचार असणार आणि त्या माता सीता त्या ठिकाणी करतात। छळो जाता श्रीराम भक्ता, मुकले मी श्री रघुनाथा, हे पाप माझे माथा, दुःखावस्था मी भोगी। आणि प्रभू रामचंद्राचे असणारे परम प्रिय आणि अति आप्त असणारे जे लक्ष्मण जे आहे आणि प्रभू रामचंद्राच्या हरणीची भक्ती करणारे आहेत आणि अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राच्या प्रिय भक्ताला मी असणार हिनवलं, त्यांचे असणार नाही त्या शब्दाने असणार निर्भत्सना केली आणि त्याच्यामुळं प्रभू राम तेच असणार माझ्यापासून दूरच झाले, परंतु स्वतः असणारा जगत नियंता प्रभू रामचंद्र सुद्धा असणार त्यांच्यामुळे माझ्यापासून दूर झाला आणि मी अशा प्रकारे असणारं दुःख या ठिकाणी भोगू लागलेलं आहे असा विचार मनोमन लक्ष्मी सीता माता करू लागलेली आहे। अवज्ञा केली म्या पापीने, रावण म्हणे होय पत्नी, म्याच केली खोटी करणे, श्रीराम स्वप्ने मी न देखे। आणि मीच असणारी त्या ठिकाणी लक्ष्मणजींची अवज्ञा केली, अवज्ञा करून असणारा त्यांना जे नाही ते बोलून त्यांना असणारं पाठवलं, जे कर्म असणारं मला अत्यंत उपयुक्त अशा प्रकारे करायला पाहिजे होतं, संतांच्या असणाऱ्या शब्दामध्ये राहून मी वागायला पाहिजे होतं आणि त्यांच्या शब्दामध्ये न राहता मी माझ्या मनाचं हाकलं आणि त्याच्यामुळं जे असणारे केले कर्म झाले त्यांचे भोग आले, या असणाऱ्या न्यायाने मी आता हे दुःख पचवू लागलेले आहे अशा प्रकारचा विचार माता सीता त्या ठिकाणी करतात। छळन पाप सबळ जने, त्या पापाची पाहे करणे, श्रीराम शब्द नाही के काने, श्रीराम स्वप्ने न देखे। आणि मी साधू संतांचं असणारं छळन केलं
आणि त्या छळनाचा परिणाम काय झालेला आहे की मी जी असणारी प्रभू रामचंद्राची अत्यंत प्रिय पत्नी होते, प्रभू रामचंद्र माझ्याशिवाय असणारे क्षणही राहत नव्हते, त्याच प्रभू रामचंद्राचं मला नाव सुद्धा आता ऐकायला भेटत नाही. हे फक्त असणारा मी साधू संतांचं छळन केलं, भक्ताचं छळन केल्यामुळं हे माझ्या पदरात असणारं दुःख पडलेलं आहे असा विचार करू लागला. या लागे कोणाचे छळना, प्राणांत हे न करवे आपणा, छळनाचे पाप पूर्ण आपले आपण मी भोगी. आणि अशा प्रकारे याच्यामुळे असणारा माझ्या करून साधू संतांचा छळ झाला आणि त्याच्यामुळेच असणारा माझी ही असणारी जी काही कर्मभोग मला भेटू लागलेले आहेत आणि पापाचे असणारे सांगातीने मी झालेले आहे ते फक्त छळन केल्यामुळं, आणि इथून पुढे असणारा मी कधीच कुणाचं छळन करणार नाही असा निर्धार सुद्धा माता सीता करतात. छळन पापाचे पातके कैसे अनुतापले जानके, पैसोनिया एकाके पुढील श्लोके अनुवादे. आणि जे काही छळनाचं पाप असणारं त्या ठिकाणी माता सीतेकडून घडलेलं आहे त्याच्यामुळे असणारा अनुताप पश्चाताप असणारा माता सीतेला होऊ लागला आणि तोच असणारा पश्चाताप करून माता सीता काय बोलतात. निश्चय मानले निज निष्ठा, मृग नव्हे तो काळिका, मृग नव्हे तो कळिकाळ कांटा, तिघा केल्या तीन वाटा, हेही कटकटा म्या केली. आणि अशा प्रकारे मी असणार अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रा सहित असणाऱ्या लक्ष्मणजी सोबत असणार त्या ठिकाणी राहत होते. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम चालू असताना कळीकाळ रूपी असणारा जो काही हरिण आहे, हरिणाने असणार अत्यंत उत्तम सोंग त्या ठिकाणी केलं. तोच असणारा कळीकाळ माझा असणारा वाईट काळ म्हणून माझ्या जीवनात आला आणि तो जसा माझ्या जीवनात आला तसं असणारा मी पापाची भागीदारीने झाले. मृग रूपे केवळ काळ माझा लोभ तो काळ वेळ, खवळोनिया तात्काळ मजम्याची केवळ नाडिले. आणि अशा प्रकारे वाईट काळ होता हे मला समजायला पाहिजे होतं की जे हरिण मी माझ्या डोळ्याने पाहिलंय जगतामध्ये असणार त्या हरिण कधी कधाकाळी असणार सत्य असूच शकत नाही या गोष्टीचा मी विचार केला नाही, परंतु माझ्या डोळ्याने मी पाहिल्या सरशी असणार माझ्या मनी भरलं आणि मनी भरल्यामुळे असणार त्या ठिकाणी मला लोभ उत्पन्न झाला आणि वाईट काळामध्ये लोभ मला उत्पन्न झाल्यामुळं माझ्या हातून असणारा माझा प्रभू रामचंद्र तर गेलाच, परंतु लक्ष्मणजी सुद्धा असणारा संत माझ्या जीवनातून गेले. हा पश्चाताप आणि हे पाप कर्म मला भोगायला आलेला आहे. माझी या लोभाचे कुबुद्धी मोठी, मृग लोभाच्या सुलोभ दृष्टी, म्या राम धाडीला मृगा पाठी, तेव्हाची करंटे मी झाले. आणि ज्या वेळेस असणारा तो अत्यंत सलोभ वृत्तीने मी त्या हरणाकडे पाहिल्याबरोबर असणार मी नुसतं पाहिलंच नाही तर असणारा भविष्याचं सुद्धा असणारा बोलू लागले की याला मारल्यानंतर ह्याचं कातड मला प्रभू रामचंद्र आणतील आणि त्याची मी चोळी शिवून घालेन, किती मी सुंदर दिसेन, हा असा असणारा लोभ मी माझ्या मनात घेतला आणि मनात घेऊन असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना त्या लोभामुळे असणारा त्या मृगाच्या मागे धावलं पाठवलं आणि मृगाच्या मागे असणारा प्रभू रामचंद्र गेल्यामुळे ते जे प्रभू रामचंद्र त्या लोभाच्या मागे गेले ते मला पुन्हा दिसलेच नाही. अशा प्रकारचं दुःख माझ्या असणारा पदरात पडलेलं आहे. करंटे बुद्धे बाणले कैसे, लक्ष्मण राक्षस सत्वराशे, करंटे बुद्धे बाणले कैसे, लक्ष्मण रक्षण सत्वराशे, रामे ठेविला मज पासे, म्या छळून त्यासे दवडिले. आणि अशा प्रकारे असणारा माझा भगवान प्रभू रामचंद्र तर माझ्यापासून दूर गेलाच गेला, परंतु मला असणारा कशा प्रकारची असणारी दुर्बुद्धी करंटी बुद्धी असणारी सुचली आणि जो प्रभू रामचंद्राने माझ्यापाशी माझ्या रक्षणासाठी असणारा लक्ष्मणजी ठेवलेला होता तो असणारा सत्वाची असणारा राशी अशा प्रकारचा आहे आणि तो कशा प्रकारे वागतो काय करतो. मी या सगळ्या गोष्टी आतापर्यंत असणारा 14 वर्षामध्ये माझ्या सेवेमध्ये ते लक्ष्मणजी आहेत आणि त्यांच्या पाहिल्या असून सुद्धा मी असणारा त्यांना चांगल्या वृत्तीने बोलण्याऐवजी मी असणारा दुर्बुद्धी युक्त त्यांच्यासोबत वर्तन केलं. अशा प्रकारे माता सीता विचार करू लागले. लक्ष्मण नमाने अल्पछळनासे, माझे पाप बुद्धी कैसे, एकला राहतो सिमज पासे, रामपत्नी से भोगावया. आणि मी असणारा त्या ठिकाणी हलक्या शब्दामध्ये असणारं त्यांना सांगितलं पाठवलं, हलक्या शब्दामध्ये असणारं त्यांचं छळन केलं, परंतु लक्ष्मणजीने असणारं त्यांना काही मोजलं नाही. पण मी किती असणारं पापीने अशा प्रकारची दृष्टीने आहे, मी लक्ष्मणजीला असणारं
जे त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या कदाकाळी त्यांच्या मनाला शिवू शकत नाही अशा शब्दाचे असणारे त्यांच्यावर म्हणजे शब्दाने त्यांना बोलले आणि लक्ष्मणजीला सांगितलं की तुम्ही असणारे प्रभू रामचंद्राचे भक्त नाहीत तर तुम्ही साव चोर आहात. साव चोर होऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना वनात धाडायचं आणि या ठिकाणी तुम्ही राहून माझा भोग घेण्यासाठी या ठिकाणी राहिलेला आहात आणि अशा प्रकारच्या जे नाही त्या शब्दात मी त्या लक्ष्मणाला बोलले आणि अशा सत्वरूपी असणारा जो काही लक्ष्मण आहे मी दुःखी केला म्हणून हे पाप असणारा माझ्या अंगी येऊ लागलेलं आहे. धावण्यान जासे रामापासे स्वय भोगावया सीतेसे तू काय येते राहतोसे ऐशा वक्तृप्तीसे चढेले. आणि तू असणारा प्रभू रामचंद्राचा जर सखा असतास तर तू प्रभू रामचंद्रांना वाचवण्यासाठी गेला असतास परंतु प्रभू रामचंद्रावर तुझं प्रेम नाही तर तू असणारा या ठिकाणी माझी अभिलाषा धरून प्रभू रामचंद्रासोबत या वनात आलेला आहेस आणि त्याच्यामुळे तू असणार मला इच्छा धरून असणारा प्रभू रामचंद्राच्या मागे जात नाहीस अशा असणाऱ्या शब्दाने अत्यंत असणारा जी काही भाला आहे भाला असणारा त्यांच्या हृदयामध्ये खोचल्याप्रमाणे मी त्यांना बोलले आणि त्याच्यामुळेच असणारा मला आता दुःख भोगू लागलेलं आहे. ऐकोनी माझे पाप गोष्टी पोटे घातले कर्णपुटे लक्ष्मण पळे उठा उठे ऐसे मी खोटे पापिने. आणि अशा प्रकारचे शब्द मी त्यांना बोलले की जशा प्रकारे असणारा गरम कढईत असणारं कडवलेलं तेल असावं आणि ते तेल असणारं कानात ओतल्यानंतर जी असणारी परिस्थिती होईल तशा प्रकारची परिस्थिती असणारी आहे मी लक्ष्मणजीची माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे आणि त्यामुळं लक्ष्मणाने असणारं ते ऐकून घेण्याऐवजी कानात असणारं बोट घातले आणि माता सीतेच्या आज्ञा प्रमाण मानून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मागे गेले. अशा प्रकारची असणारी कुबुद्धी मला त्या ठिकाणी सुचली आणि त्या कुबुद्धी आणि लोभापायी असणारं माझे हरत आता बिकट आणि भयंकर अशा स्वरूपाची झालेली आहे. श्रीराम आज्ञे लक्ष्मणा असता मज पासे संरक्षण तो राम आज्ञा उल्लंघन छळोनी परता म्याद वडिला. आणि मी किती असणारा दुष्टबुद्धी आहे मी असणारा हाही विचार केला नाही की माझा प्रभू जो असणारा प्रभू रामचंद्र आहे त्याच प्रभू रामचंद्राने असणार लक्ष्मणजीला आज्ञा दिलेली होती आणि लक्ष्मणजीला आज्ञा दिलेली असून सुद्धा मी ती आज्ञा असणाऱ्या लक्ष्मणाला मोडायला लावली अशा प्रकारची दुष्ट पापिणी आहे आणि तेच भोग मला भोगू लागले आहे. श्रीराम आज्ञा उल्लंघिता भेटणे ठेले रघुनाथा दोनिया लंका नाता दुःख अवस्था तेने पापे. आणि अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्राची अवज्ञा मी आज कोण असणारे झालेली आहे कारण प्रभू रामचंद्राची आज्ञा ज्याला पाळायला सांगितली होती त्यालाच आज्ञा मी मोडायला लावली आणि असं असणारा त्या ठिकाणी माझ्या जीवनातून जे वेळेस असणारा देव गेला होता भगवान प्रभू रामचंद्र गेलता तेव्हा असणार मला कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं कारण संरक्षण करता माझा असणार त्या ठिकाणी लक्ष्मणजी संत होते परंतु ज्या वेळेस असणार संत रूपी लक्ष्मण देवाच्या पाठोपाठ असणार माझ्या जीवनातून निघून गेले ते निघून जातात की नाही तोच असणार त्या ठिकाणी अहंकार रूपी असणाऱ्या रावणाने माझं निश्चितच हरण केलं आणि त्याच अहंकार रूपी रावणाच्या तावडीत सापडून असणार माझी बिकट अवस्था होऊ लागलेली आहे. अशा म्हणून असणार माता सीता खिन्न होऊ लागलेली आहे. लक्ष्मण सर्वत्र सुमित्र तो म्या चळवणे केला कुमित्र तेने पापे दशवक्त्र मजा पवित्र झोंबला. आणि असं असणारा लक्ष्मणजी कशा प्रकारे आहेत सुमित्र म्हणजे काय जो असणारा जीव सृष्टीमध्ये पाहिल त्या जीवामध्ये असणारा आत्मत्व आणि प्रभू रामचंद्र भगवंत आहे आणि मीच त्याच्या ठाई आहे हा अशा प्रकारची वृत्ती ठेवणारा असणारा लक्ष्मणजी आहे आणि त्याच लक्ष्मणजीला मी असणार कुमित्र बनवलं आणि कुमित्र बनवल्यामुळेच असणारा हा जो रावण आहे तो रावणाने माझ्याकडे दृष्टी टाकण्याची हिंमत केली आणि तो मला असणारा झोंबू लागलेला आहे. नाहीतर कोणत्या असणार त्या ठिकाणी जीवाची माझ्याकडे पाहण्याची हिंमत होती. प्रभू रामचंद्र आणि संत माझ्या जीवनातून गेल्यामुळं अशा प्रकारची दयनीय अवस्था माझी झालेली आहे. धन्य लक्ष्मणाची मर्यादा रेखा न उल्लंघवेची दशमुखा ते म्या उल्लंघिता देखा दुःख शोका पावले. आणि एक तर एक असणारा त्या ठिकाणी संत रूपी असणाऱ्या लक्ष्मणजीने सांगितलं परंतु मी असणारं त्यांना माझ्यापासून लांब केलं. बरं ठीक आहे लांब केलं तर लांब केलं परंतु संतांनी जशा प्रकारे असणारा मला मार्ग दावून दिलेला आहे त्या मार्गाने न चालता लक्ष्मणजीने असणारं लक्ष्मण रेषा आखून मला सांगितलं होतं की या रेषेच्या पुढे जर तुम्ही गेला तर निश्चित असणार त्या ठिकाणी संसार रूपी सागरात तुम्ही निश्चित बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे त्यांनी सांगून सुद्धा असणारं मी ऐकलं नाही पण
लक्ष्मणाची जी रेषा होती ते त्यांनी सांगितलं होतं त्याच्या असणाऱ्या गोष्टीच्या मी पलीकडे गेले आणि पलीकडे गेल्यामुळे असणार त्या ठिकाणी माझी दुःख अवस्था या ठिकाणी मीच पाहू शकत नाही अशा प्रकारची स्थिती माझी झाली. श्रीराम पाठविला मृगाचे पाटे हेच माझे बुद्धी खोटे येणे रामा पडले तुटे दुःख कोटे मज प्राप्त. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने असणाऱ्या त्या ठिकाणी हरणाच्या मागे मी पाठवलं ते पाठवणं मीच असणारी माझी बुद्धी असणारी खोटी अशा प्रकारची ठरलेली आहे तीच मला असणारा दुःखदायक ठरलेली आहे असा असणारा त्या ठिकाणी माता सीता विचार करते. व्रतारा पासे सोय मागणे हेच स्त्रियांचे निंदेजीने येण्याची निंदेत्वे मज रावणे ठरवणे आणले लंकेशी. आणि अशा प्रकारे असणार नाथबाबा सांगू लागले की जे असणार आपला नवरा त्या ठिकाणी देईल घेईल किंवा असणार त्याला विचारून बघावं सांगून बघावं मिळालं तर ठीक नाहीतर असणार आपण आहे त्या असणाऱ्या परिस्थितीत जगणं हेच असणार आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु मी प्रभू रामचंद्र सांगत होते तरी मी प्रभू रामचंद्राचं ऐकलं नाही आणि प्रभू रामचंद्राकडे असणार अभिलाषा केली आणि तीच अभिलाषा असणार माझ्या अंगी भोवलेली आहे अशा प्रकारे असणार माता सीता बोलतात. लोभे मागता मृग का चोळे माझ्या व्रतासे झाले ओळे श्रीराम अंतरला मावळे दुःख समेळे निज लोभे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या अत्यंत लोभयुक्त होऊन मी असणाऱ्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची असणारी चोळी मला पाहिजे म्हणून मी लोभ त्यांच्यापाशी बोलून दाखवला आणि तो लोभ पूर्ण करण्यासाठी मी प्रभू रामचंद्राला वनात धाडलं आणि तेव्हापासून असणार माझी अशी दुर्दशा झालेली आहे. श्रीराम केवळ आत्माराम लक्ष्मण असबाह्य निष्काम लाभ अलाभ दोन्ही समा देही राम निर्द्वंद्व. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र हे स्वतः स्वरूप असणारा आत्मराम असणाऱ्या स्वरूपाचे आहेत आणि जो संत रूपी लक्ष्मण जे आहेत ते निष्पाप आहेत कोणत्याही गोष्टीचा असणारा त्यांना म्हणजे पुण्याचाही लेश लागत नाही आणि पापाचाही लेश लागत नाही अशा प्रकारे निर्द्वंद्व स्तुतीमध्ये असणार हे दोघ जण असताना देखील मी त्यांच्याकडे असणार त्या ठिकाणी सलोभाने लोभायुक्त पाहिल्यामुळं माझी अशी अवस्था झालेली आहे. लाभा लाभे समाना ते निधडे राम लक्ष्मणा त्यांचे माझे लोटांगणा अनन्य शरणा मी त्यांचे. आणि त्या दोघांना असणार लाभ झाला काही प्राप्त झालं किंवा काही नाही मिळालं तरी असणार ते दोघं त्या दोनही स्थितीमध्ये असणार समसमान अशा प्रकारचे असतात आणि तशाच असणारा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीच्या असणाऱ्या चरणावर माझं शतशः नमन आहे. देखो नि अनुतापिने सेता कृपा उपजरे हनुमंता श्रीराम मुद्रिका होय टाकिता दुःखावस्था क्षमावया. आणि अशा प्रकारे असणारा अनुताप पश्चाताप असणाऱ्या माता सीतेला झालेला आहे. केलेल्या गोष्टीचा असणारा पश्चाताप होणं हेच असणारे सगळ्यात मोठे असणार त्या ठिकाणी म्हणजे परमार्थाला किंवा असणारा सद्वृत्ती अशा प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस हनुमंतरायाने बघितलं की माता सीता असणार अत्यंत खिन्न होऊ लागली आहे म्हणून त्यांना असणाऱ्या या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जी काही मुद्रिका आपण असणार आणलेली होती ती जर माता सीतेला दिली तर निश्चितच असणार त्यांना अत्यंत सुख होईल असा विचार करून हनुमंतराय काय करतात. श्रीराम मुद्रेचा बडिवार दुःख निर्दाळे समग्र सुख द्यावया अपरंपार सच्चिन मात्र श्रीराम मुद्रा. आणि अशा प्रकारे ती मुद्रा अत्यंत सच्चिन मात्र असणारे सत्य ज्ञानयुक्त अशा प्रकारची आहे आणि त्याच्यामुळं ती ज्यावेळेस असणारा माता सीता पाहतील त्याच्याकडे पाहिला असणारा दुःखाचा लेशही त्या ठिकाणी राहणार नाही. दीपिका जेवे अंधार श्रीराम मुद्रा क्लेशग्रासी समग्र खद्योदरवे चंद्र प्रकाशवंत राजमुद्रा. आणि अशा प्रकारे असणार आपण अंधारात जात असताना जर कोणता असणारा बल्ब लावला किंवा असणारा त्या ठिकाणी दिवा लावला तरी त्या अंधाराचा असणारा जशा प्रकारे नाश होतो तशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राची मुद्रा आहे. परंतु प्रभू रामचंद्राच्या मुद्रेचा असणारा त्या ठिकाणी जर प्रकाश वर्णन करायचं झालं तर जे काही चंद्र सूर्य आहेत ते सुद्धा असणार खद्योत किडा असणारा त्या ठिकाणी असतो त्या किड्याप्रमाणे असणारा चंद्र सूर्याचा उजेड पडतो अशा प्रकारचे इतके असणारा स्वरूपवान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मुद्रा दिसू लागली. श्रीराम मुद्रा प्रकाशवंत सीता देखोनी अकस्मात सोय झाले विस्मित कैसे नियत ही आली. आणि अशाच प्रकारची असणारी प्रभू रामचंद्राची मुद्रा जी काही हनुमंतरायाकडे होते त्या अशोक झाडाच्या असणाऱ्या वरी बसले होते तीच मुद्रा असणारी ज्यावेळेस माता सीतेसमोर टाकल्याबरोबर असणाऱ्या माता सीतेने पाहिल्यानंतर असणाऱ्या माता सीतेला आश्चर्य वाटू लागलं की कशा प्रकारे असणार ही तर माझ्या प्रभू रामचंद्राची मुद्रा दिसू लागली आहे मग ही तर आली कशी अशा प्रकारचा विचार म्हणून त्या ठिकाणी करतात. सुवर्ण मुद्रा वरे सुवर्ण वर्ण श्रीराम संगे शुद्ध सुवर्ण
जानकी सोय सुवर्ण वर्ण देखे सुवर्ण मुद्रिका. आणि अशा प्रकारे जी काही मुद्रिका आहे ती सोन्याने मडवलेली आहे आणि सोन्यानेच असणारा त्या ठिकाणी त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. आणि ती जर कुणाच्या हातात होती ती सुवर्ण जशा प्रकारे अनमोल असतं तशा प्रकारचे माझे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्याच सुवर्ण रूपी प्रभू रामचंद्राच्या हातातील ती मुद्रिका सुवर्ण वर्ण म्हणजे असणारा माता सीता अत्यंत असणारा सोन्यासारख्या अत्यंत मौल्यवान आहेत आणि तशा प्रकारे दिसतात. त्याच असणारच माता सीतेने असणार सुवर्णाची ती मुद्रिका पाहिलेली आहे. मुद्रिका पेटे पत्रावळे सहस्त्रनाम प्रभावळे अक्षरे अक्षर लिहिल्या ओळे अक्षरे न्याळे जानकी. आणि जी मुद्रिका आहे ती प्राप्त झाल्याबरोबर माता सीते असणारं त्याला निहाळू लागलेले आहेत. आणि निहाळीत असताना त्या अंगठीच्या असणाऱ्या मधून पाहिलं तर सहस्त्रनाम असणारं त्या ठिकाणी भगवंताचं विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते त्याच्यावर लिहिलेलं होतं. आणि ते कशा प्रकारे होतं तर अक्षर अशा प्रकारचे असणार म्हणजे ज्याचा कधी क्षयच होत नाही अशा अक्षरामध्ये त्याचं लिखाण असणार त्या ठिकाणी मुद्रिकेवर झालेलं आहे. अक्षरे निबद्ध मुद्रिका दश अवताराची टीका चढे तपाच मानिका सुखदायका सीतेसी. आणि त्या ठिकाणी त्या मुद्रिकेवरती जे काही मानिक आहेत मोती आहेत पाचू आहेत त्याने सुद्धा असणार जे काही 10 अवतार भगवंताचे आहेत त्या 10 अवताराचं वर्णन असणार केलेलं त्या ठिकाणी माता सीतेने मुद्रिकेवर पाहिलेलं आहे. मुद्रिका गर्भाते पवित्र त्या हे माझे सार परात परा श्रीराम रामे निराक्षर चिद मात्र मुद्रिका. आणि अशा प्रकारे असणाऱ्या माता सीतेने ती सर्व मुद्रिका पाहिली. त्या पाहिल्यानंतर जो काही असणारा गर्भ त्या ठिकाणी म्हणजे आतील जो काही भाग होता त्या असणारा मुद्रिकाचा जो काही भाव होता तो असणारा ज्यावेळेस माता सीतेने पाहिला त्यावेळेस असणार अक्षर ब्रह्म तर त्याच्यामध्ये दिसलेलंच आहे. आणि त्यातील त्यात असणार तिचं जर वर्णन करायचं झालं तर परेच्या असणाऱ्या जी काही पाचवी वाणी असणार बिंबीमधून असणार जीवाच्या बाहेर पडते त्याच्याही पलीकडचे असणार परेच्या असणार पलीकडचं वर्णन ते आहे ते आपण करू शकत नाही. अशा प्रत्येक प्रकारची मुद्रिका माता सीतेला प्राप्त झाली. ऐसे देखोनी मुद्रिका तेत सीता झाली सद्गदित नेत्रे आनंद जळ स्रवत हर्षयुक्त जानकी. आणि अशी मुद्रिका ज्यावेळेस असणाऱ्या माता सीतेने पाहिल्याबरोबर आपल्या हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेतल्यानंतर असणारी ही माझ्या प्रभू रामचंद्राचीच मुद्रिका आहे त्याची असणारा निश्चित खात्री त्या ठिकाणी पटलेली आहे. आणि त्याच्यामुळे जो काही आनंद आहे माता सीतेचा त्या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे. मुद्रिका शोभे नामे करे श्रीराम नाम मुद्रिकेवरे श्रीराम मुद्रिके सबाई अंतरे सीता सुंदरे सोय देखे. आणि आता प्रभू रामचंद्राची जी काही मुद्रिका होती ती मुद्रिकेच्या वरती असणारं प्रभू रामचंद्राचं अक्षर होतं आणि त्या अक्षरामुळे असणारा अतिव शोभा त्या मुद्रिकेला दिसू लागली. आणि ते जे काही शोभा पाहिल्यानंतर माता सीतेला असणार त्या ठिकाणी साक्षात प्रभू रामचंद्रच मला भेटलेत की काय अशा प्रकारे असणारा आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. देखताची चमत्कार झाला सोय श्रीरामची आला सीतेशी ऐसा भाव गमला सरसावला अंचळू. आणि ज्या वेळेस असणार ती मुद्रिका पाहिली पूर्णपणाने असणार प्रभू रामचंद्र सबाई असणार भरून उरलेल्या त्या मुद्रिकेत पाहिलेला आहे. आणि पाहिल्याबरोबर असणार प्रभू रामचंद्रच असणार मला भेट देण्यासाठी या अशोकवनात दुरून आलेले आहेत असा असणारा भाव झाल्याबरोबर माता सीतेने जो असणारा पदर घेतलेला होता तो असणारा पुन्हा एकदा सावरून घेतलेला आहे. श्रीराम आला एके लाजे झाले अधोमुखे सर्वांगी हर्षले जानके सुखोन्मुखे डुल्लत. आणि अशा प्रकारे असणाऱ्या माता सीतेने त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर असणारा आपला पदर सावरलेला आहे. आणि सावरून ज्यावेळेस त्या मुद्रिकेकडे पाहू लागल्या त्या पाहिल्याबरोबर असणारा त्या मुद्रिकेचा जो काही इतिहास आहे तो असणारा पूर्णत्वाने त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आणि जसं जसं असणार त्या मुद्रिकेकडे पाहू लागल्या तसं तसं असणार त्यांना लाज वाटू लागलेले आहे. प्रभू रामचंद्र साक्षात दिसू लागलेले आहेत. अशा प्रकारचं सुख असणार त्यांचा गगनात मात नाही. टापरून घ्या 100 पासून उठू नका 70-80 पुस्तक उठू नका. चंद्र भगवान की जय.
केवताय लक्ष्मणा दुष्ट रोक्ते केले छळना त्याचे केसे झाडीन चरणा त्याशी लोटांगण घालीन पळे. आणि साक्षात प्रभू रामचंद्र आपल्या समोर उभे आहेत. हा विचार असणारा मनी धरून माता सीता त्या असणाऱ्या मुद्रिकेला बोलू लागलेले आहेत की तुम्ही असणारा एकटेच या ठिकाणी कस काय आलेला प्रभू रामचंद्रा. मग जे असणारे लक्ष्मण जे आहेत ते लक्ष्मण जे नेमके कुठं आहेत त्या लक्ष्मणाला असणार मी नाही त्या शब्दाने असणारा बोलले निर्भत्सना असणारा त्या ठिकाणी त्यांची केलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे मी अत्यंत असणार त्यांच्यामुळेच असणारा मी हे सगळे भोगीत आहे. आणि जर मी त्या ठिकाणी लक्ष्मणाला बोलले नसते तर असणार मला आता हे दुःख भोगायची पाळी आली नसती. त्याच्यामुळे मी त्यांना बोलल्यामुळे अत्यंत राग त्यांना आलेला असेल म्हणून त्यांच्या असणारे जे काही पाय आहेत मी केसाने झाडेन अशा प्रकारे माता सीता बोलतात. सावध होता चिदे का पुढे देखील आंघोळी का ओळखोनी श्रीराम मुद्रिका प्रेम मोका जानकी. आणि असा विचार करून असणार माता सीता सदगतीत होऊ लागलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा त्या सावधान झाल्या आणि सावधान होऊन ज्यावेळेस असणार आपल्या हाताकडे पाहिल्याबरोबर असणार हातामध्ये त्यांना प्रभू रामचंद्राची मुद्रा दिसली. आणि पुन्हा काय करू लागलेले आहे पहिली वंदिली डळी मांगारिंगली हृदय कमळी स्वानंद चुंबोनी जनक बाळी सुखे लाळी आली. म्हणून अत्यंत प्रेम असणार त्या ठिकाणी त्या मुद्रिकेबद्दल माता सीतेला वाटू लागलं. माता सीतेला असणार प्रथमतः प्रभू रामचंद्राच्या संगतीतून ही आलेली आहे. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी आपल्या मस्तकाला लावले तिथं असणारं दर्शन घेतलेलं आहे. आणि प्रेमपूर्वक असणाऱ्या त्या ठिकाणी पुन्हा आपल्या छातीला ती मुद्रिका लावली. आणि छातीला लावल्यानंतर पुन्हा असणार त्याच्या चुंबने घेऊन असणार अत्यंत प्रेमपूर्वक त्या मुद्रिकेकडे पाहू लागलेले आहे. मनोनी घातले लोटा अंगणा वैसे करोणी चरण शाळाना तुझे तीर्थ मी सेविना करीन संवाहन चरणांचे. आणि असं म्हणून असणाऱ्या माता सीतेने आपल्या हातामध्ये ती मुद्रिका घेतली. मुद्रिका घेऊन मुद्रिकेला बोलू लागले आहेत हे असणार तू असणारे माझे सांगातीने अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे तू या ठिकाणी बस. तुझा असणारा जे काही चरण आहेत ते चरण मला धुऊ दे. ते चरण धुवून असणारे जे काही तीर्थ मिळणार आहे तर ते असणार मी प्रार्थना करते अशा प्रकारे प्रेमपूर्वक त्या ठिकाणी बोलतात. तू माझी सखी श्रीराम मुद्रा घालूशे जे करीशी निद्रा श्रमलिशे उतरता समुद्रा आणि गिरीवर अवलंबिता. आणि हे मुद्रिके त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अखंड सहवासामध्ये तू असते. मी तरी असणार थोडंफार इकडे तिकडे होईल परंतु अखंड असणार प्रभू रामचंद्रामध्ये प्रभू रामचंद्राच्या बोटात तू असते. तू असणार अखंड त्यांची सांगातीने अशा प्रकारची आहेस. आणि तीच असणार मुद्रिका तू इतका मोठा जो काही सागर आहे तू सागर त्या ठिकाणी ओलांडून आलेले आहेस. जे काही मोठाले पर्वत आहेत शिखर आहेत त्यांना ओलांडून आलेले आहेस. तू असणार निश्चितच या ठिकाणी येत असताना थकली असशील अशा प्रकारे असणार माता सीता त्या मुद्रिकेला बोलतात. न मने अचेतन सचेतन भक्ती प्रेम संपूर्ण तेने हनुमंता सियाले रुदन करी स्पुंदन उच्चार. आणि ज्यावेळेस आपल्या सख्या प्रियाची असणार त्या ठिकाणी एक वस्तू आपल्याला प्राप्त झाली आणि त्याच वस्तूमध्ये असणारा आपला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र समजून जो काही तो सचेतन म्हणजे तो बोलतोय की नाही बोलतोय तो जड आहे की जीव आहे या गोष्टीचं कोणतंही भान असणारा माता सीतेला राहिलेला नाही. अत्यंत प्रेमपूर्वक असणारा त्या जड वस्तूला माता सीता बोलतात. हा जो भाव ज्यावेळेस हनुमंतरायाने पाहिल्याबरोबर असणार हनुमंतरायाला त्या ठिकाणी अत्यंत दुःख वाटू लागलं आहे की किती असणारा भयंकर अशा प्रकारचा प्रेम भाव असणारा माता सीतेचा आहे. म्हणून हनुमंतरायाच रडू लागलेले आहे. आम्ही मनवी तो भक्त परिप्रेम नाही पोटात जानकी प्रेमे सदोदित हिसी रघुनाथ तुष्टला. आणि आम्ही असणार त्या ठिकाणी नुसतं बोलणे इतके भक्त आहोत. नुसतं असणार आम्ही हे कर ते कर ते कर हे कर परंतु असणार प्रभू रामचंद्राच्या एखाद्या गोष्टीकडे पाहून असणार आम्हाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे पाहून रडू येत नाही. तर मग असणार त्या ठिकाणी त्यांच्या एखाद्या वस्तूकडे बघून इतकं प्रेम आपल्याला कधी उपजायचं. परंतु ज्या माता सीता आहेत त्या सदा उदित अशा प्रकारच्या असणार प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये उंच 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 अशा प्रकारच्या श्रेणीमध्ये जाऊ लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच अखंड प्रभू रामचंद्र त्यांच्या असणारा सर्वभूती असणारा नांदू लागलेले आहेत. अशा प्रकारचा भाव असणारा माता सीतेचा आहे. अचेतनी प्रेम पानाओ हा कोणाशी नाही सद्भाव हिसी तुष्टला श्रीरामराव वद्य सोमय सर्वांशी. आणि अशा प्रकारे असणारा अचेतन असणारी जी काही मुद्रिका आहे
त्या मुद्रिकेवर असणारं इतकं प्रेम माता सीता असणारं त्या ठिकाणी भाव असणारं त्या ठिकाणी दाखवू लागले आहेत की साक्षात माझे प्रभू रामचंद्रच आहेत आणि त्याच्यामुळं भक्तीचा असणारा शिरोमणी त्या झाल्या आणि त्याच जगताला असणारा अत्यंत वंदनीय अशा प्रकारचे आहे. सगुण निर्गुण सद्गुरु भक्त जो वंदितो तो होय मुक्त जो वंदितो त्या नरक पात निंदितो त्या नरक पात वेद शास्त्रार्थ गरजती. आणि अशा प्रकारे असणार अत्यंत भक्तीपूर्वक जे असणार त्या ठिकाणी गुरुचं ऐकून असणाऱ्या भक्त भक्ती करतात ते असणार अत्यंत वंदनीय अशा प्रकारच्या या त्रिजगतात होतात आणि जे असणार त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भक्तांना असणारं नाव ठेवतात त्यांची निंदा करतात ते निश्चित असणार त्या ठिकाणी नरकाचे भागी अशा प्रकारचे होतात. मुद्रिका देखताची दृष्टी अत्यानंद मानी गोरटी सीता सप्रेम पुष्य गोष्टी अवस्था पोटी जेवरते. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या मुद्रिकेकडे पाहिल्यानंतर अत्यंत प्रेम असणारं माता सीतेला वाटू लागले आहे आणि प्रेमयुक्त होऊन त्या मुद्रिकेला त्या माता सीता काय बोलतात. कुशल असता राम लक्ष्मणा माझी कान करिता सोडवना करावयाना यांगवना दुर्धर बाणा सोनी. आणि आता त्या मुद्रिकेला बोलू लागले आहेत की हे मुद्रिके तू असणारा या ठिकाणी इतका समुद्र पार करून आलीस मग प्रभू रामचंद्र असणारा माझा शोध घेण्यासाठी का आले नाहीत. प्रभू रामचंद्रामध्ये काही बळ नाही का. परंतु प्रभू रामचंद्र असणार भयंकर अशा प्रकारे सगळ्या सृष्टीलाच असणार बळ देणारे ते आहेत मग कशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत माझा शोध घेतला नाही असा विचार त्या ठिकाणी मुद्रिकेसोबत मांडतात. सुटलिया श्रीरामाचे बाण सोनी टाकतील समुद्र संपूर्ण सकुळ निवटो रावण माझी सोडवण कानक. आणि आता समुद्र म्हणतात हा असणारा बिकट अशा प्रकारे म्हणतात परंतु प्रभू रामचंद्राच्या बाणामध्ये इतकी ताकद आहे की प्रभू रामचंद्राने असणारा नुसता बाण धनुष्याला लावता क्षणीचा असणारा हा जो समुद्र आहे सगळा आटून जाईल आणि प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन असणार एका क्षणार्धात या रावणाच्या कुळासकटाचा असणारा नाश करतील. मग इतका असणार प्राबल्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी असताना देखील प्रभू रामचंद्राने आतापर्यंत माझा शोध का घेतला नाही. त्या दोघा विरी टाकीली सृष्टी हे न सांगावे दुःख कोटी या लागी सुचली मौन दृष्टी सज्ञान मोठी तू होसी. आणि अशा प्रकारे तू असणार मला काहीच बोलत नाहीस. याचा अर्थ असणारा असा होतो की निश्चित प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं काहीतरी असणारं बरं वाईट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्ञान असणारं तुझ्याकडे असल्या कारणानं तू कोणतीही गोष्ट मला न सांगता त्या ठिकाणी मौन धारण करून राहिलेली आहेस की कशा प्रकारे असणारे मी तुला सांगू म्हणून या वृत्तीने तू सज्ञान अशा प्रकारच्या दृष्टीने मौन धारण राहिलेली आहेस याचा अर्थ मला कळाला असा असणारा माता सीता बोलतात. श्रीराम गेला परलोकता तू माझा मुळाली साता तू जरी स्वस्त असता मज सोडविता निमेषार्धे. आणि तू या ठिकाणी आल्याचं कारण मला असणारा मुद्रिके कळू लागलेलं आहे की प्रभू रामचंद्राने जो आपला असणारा इहलोक आहे हो हा सोडून असणारा त्या ठिकाणी परलोकाला प्रभू रामचंद्र गेलेले आहेत आणि तोच निरोप घेऊन या ठिकाणी तू आलेले आहेस. कारण जर प्रभू रामचंद्र या ठिकाणी सृष्टीमध्ये जिवंत असते तर मला नाही वाटत प्रभू रामचंद्राने असणारा माझा शोध घेतला नसता. प्रभू रामचंद्राने कधीच मला शोधून त्या ठिकाणी मुक्त केलं असतं अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी मुद्रिकेला असणारा माता सीता बोलतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. मुद्रिके तू सांगे गोष्टी रावणे माते हरल्या पाटे दोघे योनी पंचवटे अति संकटे काय केले. आणि हे मुद्रिके मला तू सांग मी जशा प्रकारे प्रभू रामचंद्रा सोबत आहे तशा प्रकारे तूही असणार अखंड प्रभू रामचंद्राच्या सोबत आहेस आणि त्याच्यामुळे असणार ज्या वेळेस मी या ठिकाणी रावणाने माझं हरण करून इकडे आणलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस पंचवटीला गेले त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी काय केलं हे मला सांग. मजना देखता परण कुठे दोघे झाले कडे लोटे अथवा शस्त्रे घातली पोटे केले संकटे गळा फास. मला असणाऱ्या त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये त्या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्राने पाहिलं नाही म्हणून असणारा त्यांनी दुःखामध्ये एखाद्या मोठ्या कड्यावर जाऊन असणारा कडेलोट आपला करून घेतला की काय किंवा असणारे ते शस्त्रधारी होते मग त्यांचं शस्त्र असणारा आपल्या असणाऱ्या पोटामध्ये खुपसून त्यांनी जीव दिला की काय हे मला सांग अशा प्रकारे असणार व्याकुळ होऊन माता सीता मुद्रिकेला बोलतात.
किंवा लोक लज्ज लाजले दोघे विष घेऊन निमाले किंवा माझ्या शुके मूर्छा पावले की विकळ होता गेले प्राण त्यांचे. आणि अशा प्रकारे असणार किंवा हे रघुवंशातले आहेत यांनीच असणार त्या ठिकाणी यांना पत्नी सांभाळता आली नाही अशा प्रकारे लोकांनी म्हणल्यामुळं प्रभू रामचंद्रांना लाज आली का काय आणि त्या लाजेने मेले की काय किंवा असणारा त्या ठिकाणी माझा असणारा सीता सीता म्हणत असणारा ते व्याकुळ होऊन त्या ठिकाणी त्यांचा प्राण गेला की काय मला सांग. सीता सीता क्रंदोने प्राण सांडले दोघे जणे नातरी मागता पाने ताना फुटोने निमाले. आणि माझे प्रभू रामचंद्र वनवनी हिंडत असताना त्या ठिकाणी सीता 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 येऊन असणार ज्यावेळेस माझा शोध घेते असतील त्यावेळेस त्यांना असणार अन्न पाणी असणार भेटलं नसणार मग असणार तशा प्रकारच्या अवस्थेत प्रभू रामचंद्राचा असणारा प्राण गेला की काय. माझे दुःखे दुःखी प्रबळ आहार त्याजीला फळमुळ घाबरून यात्र प्राण तत्काळ सांडले. किंवा माझ्या असणाऱ्या दुःखामध्ये त्या ठिकाणी अन्न ग्रहण असणारं पाणी शोषण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने गेलेलं नाही मग त्या असणार काही खाल्लं न खाल्ल्यामुळं किंवा न पेल्यामुळं असणार माझ्या प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा प्राण गेला की काय हे मला तू सांग. अशा प्रकारे मुद्रिकेला बोलतात. पर्वात पाटारे प्रचंड धोंडे दोघे घातले या मुरकुंडे ते वाळवणी झाले करवंडे दुःख निर्वडे निमाले. किंवा असणार पर्वतावर वरी जाऊन असणार त्या ठिकाणी शिळा लोटून त्या शिळे खाली येऊन असणार स्वतःच्या जीवाचा त्या ठिकाणी अंत त्या प्रभू रामचंद्राने करून घेतला की काय हे मला सांग मुद्रिके. विजने मूर्छेत पडिले केव्र व्याघ्रे ते पाडिले वासी हे विभांडिले किरगडिले वनगजे. किंवा असणार माझे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी शोध घेत असताना त्यांना काही न मिळाल्यामुळं मूर्छा येऊन असणार त्या ठिकाणी वनामध्ये एकांतामध्ये पडलेले असतील त्यांना सहकार्य करण्यासाठी जर त्या ठिकाणी कुणा आले नसेल तर त्यांना लांडग्याने सिंहाने किंवा असणाऱ्या वाघाने मारला की काय किंवा असणारा येता जाता त्या हत्तीच्या पायाखाली येऊन त्यांचा असणारा चुराळा झाला की काय हे मला सांग मुद्रिके. किंवा गेले मत्स्य सुसरे की बुडाले असते सागरे अथवारी गता राहिले विवरित तरसित गरे बक्षिले. किंवा असणारा प्रभू रामचंद्राने असणारा पाण्यामध्ये आपलं जीवन समर्पित करून त्या माशाने किंवा असणाऱ्या मगरीने त्या प्रभू रामचंद्रांना भक्षण केलंय की काय किंवा असणाऱ्या गुहेत राहिल्यामुळं कोणाचे काही तरस तगर अशा प्रकारचे जे काही व्याघ्र पशु आहेत त्यांनी प्रभू रामचंद्राचा प्राण असणारा घेतला की काय हे मला सांग मुद्रिके. ते तो महावीर निदडे सिंह व्याघ्र काय बापुडे शार्दूळ पळते तयान पुढे केले पुढे रावणे. पण हे मुद्रिके असणार तू मला काहीच बोलत नाहीस पण प्रभू रामचंद्राच्या समोर जर असणारा विचार केला तर किती असणारे महान योद्धे जे आहेत ते टिकत नाहीत मग असणारे वाघ सिंह लांडगे कोले कुत्रे हे असणारे प्रभू रामचंद्रांना काय करू शकतील. प्रभू राम पाहता क्षधीच असणार ते आपली जागा सोडून जातात मग इतकी महानता माझ्या प्रभू रामचंद्रामध्ये आहे मग नेमकं प्रभू रामचंद्रांना झालंय तरी काय. रावणे छळवणी केले घाता स्नान तर्पण संपादिता अथवा फळमुळ भक्षिता दोघांनी द्रिस्ता मारिले. किंवा असणारा रावण हा कपटी आहे त्या रावणाने असणारा तुम्ही शोकामध्ये आहेत हे पाहिलं असेल आणि पाहिलं असून ज्यावेळेस असणार तुम्ही स्नान संध्या उरकीत असताना त्यावेळेस तुम्हाला मारलं की काय किंवा असणार त्या फळमुळ खाताना जेवण करीत असताना माझ्या प्रभू रामचंद्रावर घात केला की काय किंवा असणार प्रभू रामचंद्रांना जागृतीत असताना मारू शकत नाही म्हणून असणार कपट वृत्तीने प्रभू रामचंद्रांना झोपल्यावर असणारा घात केला की काय अशा प्रकारे नेमकं माझ्या प्रभू रामचंद्रांना झालंय काय हा असणारा मला वृत्तांत सांग मुद्रिके. अशा प्रकारे माता सीता मुद्रिकेला बोलतात. देखता श्रीरामाचा बाण रावण भय पलायमान श्रीराम नित्य सावधान त्यासी छळण चाले ना. परंतु माझा प्रभू रामचंद्र असणारा निद्रिस्त असताना त्याला मारणं हा जो विचार आहे तो सुद्धा करवत नाही कारण असणारा माझा प्रभू रामचंद्र अखंड असणारा सावधान अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळं असावधान असणारा जो काही रावण आहे त्या रावणाला माझ्या प्रभू रामचंद्राचा माग कधी लागू शकत नाही आणि त्याच्यामुळेच माझ्या प्रभू रामचंद्राचा तो रावण सुद्धा घात करू शकत नाही अशा प्रकारचा विचार माता स्वतःला सांगू लागेल. विश्वामित्र यागा प्रत्ये श्रीराम सावराव रात्रे सुबाहूच्या छळ रोखते त्याच रघुपती मारिले. आणि अशा प्रकारे असणारा
त्याला जर प्रमाण द्यायचं झालं तर काय आहे, ज्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषींचा यज्ञ चालू होता त्यावेळेस असणारा अखंड 6 दिवस असणारं जागरण जो करेल तो असणारा सुबाहूला मारू शकेल, अशा प्रकारचा प्रण होता. आणि त्याच असणाऱ्या यज्ञामध्ये प्रभू रामचंद्रानं अखंड जागृतीत राहून असणाऱ्या त्या सुबाहूला मारलं होतं. मग असा हा माझा प्रभू रामचंद्र नित्य सावधान आहे. मग त्याला असणारा रावण कशा प्रकारे मारू शकेल, रावणाची असणारा माझ्या प्रभू रामांना मारण्याची हिंमत नाही. शाळावया सुंदरपणे शूर्पणखा आले आपण, तिचे फेले विटंबन नचले छळन रामासे. आणि छळ 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 जर म्हणलं तर माझ्या प्रभू रामचंद्रासोबत असणारा छळ करण्यासाठी ती शूर्पणखा गेली होती, परंतु प्रभू रामचंद्राने तिला पाहिल्याबरोबर असणार ती छळण करण्यासाठी आलेली आहे आणि तिचीच असणारे विटंबना प्रभू रामचंद्राने छळणामुळे केले. मग अशा माझा प्रभू रामचंद्र सज्ञान अशा प्रकारचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यापाशी छळही चालू शकत नाही, त्याच्यामुळे रावणाची ही दुष्ट दुरुक्ती असणार सुद्धा चालणार नाही, असा विचार माता सीता बोलतात. माझे दुःख शोके जाना स्वय रामे चोडिले प्राणा, ये रवी निवटो निरावना माझे सोडवना येता की. आणि अशा प्रकारे असणार त्या रावणाचा तर विषय या ठिकाणी संपला. रावण असणारा माझ्या प्रभूचा काहीच घात करू शकत नाही, किंवा माझ्या असणारा प्रभू रामचंद्र माझ्या असणारा मी त्यांच्यापासून दूर झाले म्हणून त्यांना असणारा दुःख अथवा शोक झाला असावा. आणि त्या शोकामध्ये असणारा जर रावणाला त्या ठिकाणी त्यांनी मारलं असतं तर असणार मला प्रभू रामचंद्र या ठिकाणी सोडवण्यासाठी आलेले असते. मग या कोणत्याही गोष्टीपैकी जर एकही गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही, प्रभू रामचंद्र जर त्या ठिकाणी सशक्त अशा प्रकारचे आहेत, तर मग माझा शोध का प्रभू रामचंद्र घेत नाहीत हे मला असणारा सांग प्रिय, अशा प्रकारे असणारा माता सीता केला बोलतात. श्रीराम भाता दुर्धर शर निवटून दुष्ट निशाचर, शोषोनिया महासागर नरवानर येते की. आणि अशा प्रकारे माझा प्रभू रामचंद्र सशक्त अशा प्रकारचा आहे किंवा असला पाहिजे. आणि त्याच प्रभू रामचंद्राच्या असणारा भात्यामध्ये अत्यंत दुर्धर अशा प्रकारचे असणारे बाण आहेत आणि त्याच बाणाच्या सहाय्याने आणि प्रभू रामचंद्र वानर आणि माणसं म्हणजे लक्ष्मण जे आहेत या सगळ्याच्या सहाय्याने मला शोधण्यासाठी आतापर्यंत का बरं आले नाहीत, असा विचार असणारा माता सीता बोलतात. वर्षोनिया बाण जाळे लंकेची करुणिया होळे, रावण निर्दाळो समोळे जनक बाळी सोडविता. आणि अशा प्रकारे माझा प्रभू रामचंद्र जर त्या ठिकाणी असता स्वस्थ असता तर प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन असणार या सर्व लंकेवरती असणार बाणाचं जाळं टाकून सगळ्याला असणारा राक्षस वृत्ती जे आहे, राक्षस जे आहेत त्यांना मारून राक्षसाचा असणारा रावणाचा निपांत करून मला निश्चितच असणार त्यांनी सोडवलं असतं. मग ह्या असणारा कृती आतापर्यंत का घडल्या नाहीत असा विचार त्या ठिकाणी माता सीता करतात. विराने लाविताचे हात एकेची बाणे केला घात, श्रीरामासता जीवे जेत लंका नाथ निर्दाळिता. आणि अशा असणारा ज्यावेळेस विराधाने मला असणारा नुसता हात लावला होता आणि हात लावता क्षणीच असणारा प्रभू रामचंद्राने त्याचा लगेच असणारा नैनाट केला होता. मग प्रभू रामचंद्राने त्यावेळेस इतक्या असणारा चपळतेने मारलं. मग आता प्रभू रामचंद्रांना नेमकं झालंय तरी काय, इतके असणारा 6 महिने होत आले तरी प्रभू रामचंद्राने आतापर्यंत माझा शोध घेतला नाही असं मला वाटते. आणि शोध न घेण्याचं कारण ते जर जीवित असते तर ते निश्चितच असणार मला शोध करीत आले असते, परंतु प्रभू रामचंद्र या जगात नाहीत, याच्यामुळे असणारा प्रभू रामचंद्र मला शोधत नाहीत का काय हे मला सांग प्रिय, अशा प्रकारे या मुद्रिकेला बोलतात. 14 सहस्त्र राक्षस गण त्रिशिरा मारिला खरदूषण, त्यासी मारिता रावण अर्धक्षण न लगे पै. आणि माता सीतेचे असणारे मनामध्ये लगेच संकल्प येऊ लागलेला आहे, लगेच विकल्प येऊ लागलेला आहे. एकच 2 गोष्टी असणारे त्याच असणारे विचार करतात आणि त्याच असणारा पुन्हा त्या विचाराचं खंडन करतात. अशा प्रकारे पुन्हा बोलू लागलेले आहेत की माझा प्रभू रामचंद्राला कुणी हातही लावू शकत नाही. मग प्रभू रामचंद्र जीव तरी देतील कसा, त्यांचा जीव तरी जाईल कसा, कारण माझ्या प्रभू रामचंद्राचं शौर्य मी असणारा माझ्या डोळ्याने पाहिलं. जे 14,000 राक्षसा सहित असणार खर त्रिशरा दूषण अशा प्रकारचे महान महान वीर असणारा माझ्या प्रभू रामचंद्राने क्षणार्धात मारलेले आहेत. मग रावण हा कशा प्रकारचा इतका बलवान आहे का, त्याला माझे प्रभू रामचंद्र असणारा एका क्षणात हो त्याचं नव्हतं करतील, मग मला सोडवण्यासाठी काय येत नाही. श्रीराम सहजे उदासी रावण हरिता स्त्रियेचे, न्यस्त शस्त्र झाला संन्यासे वनवासे विचरत. की माझ्या प्रभू रामचंद्राने विचार केला असेल, कारण प्रभू रामचंद्र उदास वृत्तीचे आहेत.
ते असणारं सगळ्यावर प्रेमही तितकंच करतात, ज्याला जे पाहिजे असणार ते देतात. पण मग आता या रावणानं मला या ठिकाणी हिरवून आणलंय, म्हणून प्रभू रामचंद्रांना विरक्ती तर या संसाराची झाली नसावी, आणि या संसाराची विरक्ती होऊन प्रभू रामचंद्राने असणारा संन्यास जर घेतला असेल तर ते असणार कशा प्रकारे माझा शोध घेतील, मग नेमकं झालंय काय असा विचार असणार त्या ठिकाणी माता सीता करतात. संन्यासी अशी स्वभावता, धरू नये देहाची ममता, करू नये स्त्रियेची चिंता, तुटली कथा धावण्याची. आणि ज्या वेळेस असणारं संन्यास व्रत धारण केलं जातं त्या ठिकाणी त्या संन्यास वृत्तीला असणारं देहाचीच जर ममता राहत नाही तर माझी पत्नी, माझा संसार या गोष्टीची कशी असणार त्या ठिकाणी ध्यान राहील. मग त्याच वृत्तीने प्रभू रामचंद्र मला विसरले की काय आणि त्याच्यामुळे माझा शोध घेत नाही की काय हे मला मुद्रिके सांग. संन्यास धर्म स्वभावता, भयदान दिदले भूता, आता वधू नये लंका नाता, कुंटली कथा लंकेची. आणि संन्यास व्रत असणारं प्रभू रामचंद्राने धारण केल्यामुळं सर्व सृष्टीला असणारं अभयदान त्या ठिकाणी संन्यास वृत्तीमध्ये असतं. कुणाची असणारी भीती किंवा कुणाचाही असणारा नाश त्या जीवाला असणारा भू वाटत नाही. मग तशा प्रकारे मग प्रभू रामचंद्राने असणारं त्या ठिकाणी रावणाला मोकाट सोडून दिलं की काय संन्यास व्रतामध्ये ते असणारा निश्चित त्याचा घात करणार नाही. मग लंकेच्या दिशेने तरी माझे प्रभू रामचंद्र कसे येतील अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी माता सीता करतात. आत्माने काय गुज, श्रीराम आत्मा राम सहज, रावणे हरिताची भाजा, समाधीशी जे प्रवेशला. किंवा असणारा प्रभू रामचंद्राने विचार केला की काय की आज असणारं आत्मस्वरूपाने आपण जशा प्रकारे सीतेच्या आत्म्यात आहोत, जशा प्रकारे असणाऱ्या सगळ्या जीवाच्या आत्म्यात आहोत, तशाच प्रकारे असणाऱ्या रावणाला सुद्धा असणारं चलविणारे आपणच आहोत. मग रावणाच्या जर असणारं शरीरामध्ये आपणच आहोत तर मग असणारं त्याला सोडावायची काय गरज आहे असा विचार करून प्रभू रामचंद्राने असणारे समाधी तर घेतली नाही ना. हे असणारं नेमकं झालंय काय, कारण जे भुलीचे कोहर, वायू तत्वाचे अंतर असो, हे जे अंतर म्हणजे जे मनाचं अंतर आहे ते कसं आहे भयंकर अशा स्वरूपाचं एका ठिकाणी असणारा कधीच राहत नाही. मग तशा प्रकारचा विचार असणारा, एकदा हे विचार एकदा ते विचार, अशा प्रकारचा विचार असणारा सतत त्या ठिकाणी माता सीता करू लागली. समारी सुखे स्वभावता, कैचा राम कैची सीता, रावणे हरिली माझी कांता, ये रघुनाथ नाटवे. आणि जर प्रभू रामचंद्राने असणाऱ्या सर्वभूती आपली जी स्थिती आहे हे असणारा जाणून प्रभू रामचंद्राने समाधी घेतली असेल तर त्या समाधीमध्ये असणार मग त्यांना त्यांच्याच असणारी देहाची भ्रांती पडते. तर मग असणार माझी कशी असणार माझी सीता आहे, कोणची सीता आहे, माझी अयोध्या आहे का माझी लंका आहे का माझी सृष्टी किंवा माझं शरीर आहे, या कोणत्याच गोष्टीचं असणारं भान राहत नाही. मग निश्चितच असणार जर समाधीत माझे प्रभू रामचंद्र गेले असतील तर ते असणार मला शोधण्यासाठी येणार नाहीत असा भाव सुद्धा मनामध्ये माता सीता आहे. समारी सुखे सुख संपन्न, मिथ्या आहे प्रपंचाचे भान, त्या श्रीराम रावण दावण्या कोण येते दावे. आणि समाधी सुख अशा प्रकारचं सुख आहे की त्या सुखामध्ये असणारं नाहून निघल्यानंतर मी राम आहे किंवा तो रावण आहे, ही सृष्टी असणारी मी निर्मित आहे किंवा या असणाऱ्या सृष्टीमध्ये मी काही अवतार कार्य करण्यासाठी आलेलो आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत द्वंद्व असणारं त्या ठिकाणी निस्तनाभूत होतं आणि अभेद स्थिती त्या ठिकाणी असणारं म्हणजे आपण अंगीकृत त्या ठिकाणी होते. आणि त्याच्यामुळं त्या समाधीमुळे या जगाची भ्रांती गेल्यामुळं प्रभू रामचंद्र सगळे विसरले की काय असा विचार असणार त्या ठिकाणी माता सीता करतात. मुद्रिके सत्य सांग मज पासे, श्रीराम तरी झाला संन्यासी, अथवा समाधीसे जैसे किंवा देहासी त्या गेले. मग असं असणार हे मुद्रिके तुम्हाला काहीतरी सांग, नेमकं प्रभू रामचंद्राने केलं काय. प्रभू रामचंद्राने असणारा संन्यास धारण केला की प्रभू रामचंद्राने समाधी घेतली का असणारा प्रभू रामचंद्राने असणारा आपला देहत्याग केला, यापैकी नेमकं प्रभू रामचंद्राने केलंय तरी काय हे मला निश्चितपणाने सांग असणार असं असणार माता सीता त्या ठिकाणी मुद्रिकेला बोलतात. मुद्रिके मौनाचे लक्षण, निमाले श्रीराम लक्ष्मण, हेच तुझे मौन वचन, अति सावधान निज मौने. आणि आता असणाऱ्या या सगळ्या गुज गोष्टी मी तुला असणाऱ्या सांगितलेल्या आहेत, माझ्या मनामध्ये जेवढी असणारी घालवेल चालू आहे मी तुला बोलून दाखवले, परंतु तू असणारे मी इतकं बोलून सुद्धा एकही वचन तुझ्या मुखातून असणारं बाहेर काढत नाही. याचा अर्थ निश्चितच असा होतो की प्रभू रामचंद्र या सृष्टीमध्येच नाही. बोलणे ज्याचे ठाये त्याची ज्ञाना मर्यादा नाही, तव वर्तते तुझे ठाये वानुकाये गुण तुझे. आणि माता सीता त्या ठिकाणी बोलू लागले आहेत, जो असणारा बोलतो त्या ठिकाणी जागच्या जागेवर असणारा मोकळा होतो, त्याने असणाऱ्या ज्या कृती झाल्यात
तो सांगू शकतो, परंतु ज्या असणाऱ्या गोष्टी अनिर्वाच्य अशा प्रकारच्या आहेत त्या असणाऱ्या बोलण्यासाठी योग्य नाहीत. म्हणून तू असणारं सज्ञान अशा प्रकारचे आहे, तुझ्यामध्ये ज्ञान आघात असल्या कारणानं तू ती गोष्ट असणारं माझ्यासाठी मला सांगण्यासाठी अत्यंत त्या ठिकाणी भिवू लागलेस, अथवा असणारं माझ्यापासून काहीतरी लपून ठेवलेली आहेस अशा प्रकारचं असणारं मला जाणवतंय, असं असणारा माता सीता त्या ठिकाणी मुद्रिकेला बोलतात. माझी वसती वाम भागे तू वर्तसे दक्षिणांगे, श्रीरामाच्या अंगसंगे तू सर्वांगी सर्वज्ञ. परंतु हे मुद्रिके, तू एक विचार कर की असणार तू माझी सखी अशा प्रकारची आहेस, मी असणार डाव्या अंगाला त्या ठिकाणी भगवंताच्या असते, तर तू असणार उजव्या भागाला आहेस. मग अशा प्रकारे असणार आपण जर अखंड त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सहवासात असतो तर असणार तू कोणताही द्वंद्व मनात ठेवू नको, निश्चिंतपणे असणार मला तुझी सखी समजून असणार तुझ्या मनात काय आहे आणि जे प्रभू रामचंद्र